बॉबी नीट गाडी आमच्या समोर इथे ऍक्सिडेंट झालं जस्ट नाव. लेडीज पण वाटतं. बापरे. ऍक्च्युली ना ऍक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला माहिती का, इथे म्हणजे काहीच लावलेलं नव्हतं, फक्त हे याचे पट्टे. पूर्ण गाडी पडली यार. आणि लोडिंग आहे इथे गाडीमध्ये काहीतरी आहे बोलतात, लागले वाटतं. माझ्या मम्मीचं म्हणणं असं आहे, मी तुम्हाला माझ्या हाताचं पाहिजे ते खाऊ घालू शकते आणि खरं तर ह्याला सुख म्हणतात. येस गाईज, जर मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स केलात तरी चालेल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता. पण मी आज जर चुकीचं बोलत असेल तर नक्कीच रोहितला कॉमेंट्स करा की रोहित नीट आणि चांगला वागला पाहिजे. तो कॉमेंट्स वाचतो. तर बॉबी नीट गाडी आमच्या समोर इथे ऍक्सिडेंट झालं जस्ट नाव. आत्ताच पडलाय तो. आहे का आम्ही बघतो जरा. बघा जस्ट नाव झालंय. माणूस उतरतोय. आला बाहेर. लेडीज पण वाटतं. बापरे. ऍक्च्युली ना ऍक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला माहिती का, इथे म्हणजे काहीच लावलेलं नव्हतं, फक्त हे याचे पट्टे. ते दिसले नसेल थोडंसं, म्हणजे काही असतं तर दिसलं असतं मे बी, मला असं वाटतं. मला काय आयडिया नाही आता सध्या, पण ह्याच्यावरती घुसलेले डायरेक्ट असं वाटतं. गुंगी लागली ना तर हा ना, बघा ना केवढा मोठा. बघ ना काय दिसत. रेडियम लावायला पाहिजे. हा रेडियम लावलं पाहिजे होतं. ते रेडियम दिसलं नाही बा, अजून पण नाही दिसत आपल्याला. पण की तिथे डिवायडर लोकांनाच माहिती इथं रस्ता, नाहीतर मॅप मध्ये काय दाखवतो, एरो असं दाखवतो, एरो असं दाखवतो. हा ब्रिज आहे, माहिती नाही कोणाला. बरं झालं काय झालं नाही. त्यांचा हात पाय वगैरे लागले पायाला तसं. हे बघा पूर्ण गाडी पडली यार. आणि लोडिंग आहे इथे गाडीमध्ये काहीतरी आहे बोलतात. आता ते लवकर सरळ करायला पण टाइम लागेल जर गाडीमध्ये काय आहे तर. बाबा मग यांना लागले वाटतं. नाही हे नाही आहे, ते गेले वाटतं पुढे ना. लोडिंग असं दाखवायचं. गाईज, तुम्हाला माहितीच आहे काल आमची अॅनिव्हर्सरी होती, म्हणजे 17 ऑगस्ट. आणि 17 ऑगस्ट दिवशी आम्ही होतो शूटला. एका गाण्याच्या शूटला होतो. तो गाणं लवकरच तुमच्या समोर येईल. आणि तो गाणं शूट करून आम्ही तिथे BTS ब्लॉग सुद्धा काढलाय आणि ब्लॉग एंड सुद्धा केलाय. आणि रात्रीचे 3 वाजलेले, काल रात्रीची गोष्ट ही. आणि येता येता जे काय तुम्ही आता बघितलं, ह्याच्या आधीची जी क्लिप बघितली त्याच्यामध्ये समजलं की काय विषय काय नाही. आमच्या समोरूनच असं आम्ही चाललोय आणि समोर एक्झॅक्ट समोर म्हणजे कमीत कमी मला वाटतं की 300-400 मीटरवर असतील ना ते लोक. नाही जास्त बोललो, 200 मीटर. 200 पण नाही, बाजूलाच तो होते समोरच. आणि डायरेक्ट अशी पलटी झाली गाडी आणि आम्ही लगेच ब्रेक मारून सुखरूप, आम्ही पण सुखरूप होतो. आणि त्यांचे ते जे आहेत त्यांच्या आतमध्ये जे होते गाडीच्या आतमध्ये सुद्धा बाहेर काही लोक पण आले, त्यांनी सुद्धा हेल्प केली. आणि तिकडे आम्ही जे काय केलं, काढलं वगैरे किंवा बाहेरला हिनी जरा बाहेर वगैरे काढलं, ते सगळे क्लिप्स घेतले नाही. आता लोक बोलले असते की समथिंग नाही आम्हाला टाइम नाही भेटला. आम्हाला पण टाइम भेटला नाही. आणि दुसरी गोष्ट आम्हाला योग्य नाही वाटलं तिकडे ते. फक्त आम्ही दाखवले की आम्ही वाचलो. या कारणाने काढलं समोरून की अरे ब्रो आता आमचं झालं असतं त्यांच्यासोबत, पण आम्ही वाचलो. या कारणाने आपण हे केलं. आणि आज सगळ्यात मेन गोष्ट माहिती तुम्हाला व्हिडिओ काढण्याची काय, अशा मुवमेंटला ऍक्च्युली सगळ्यात मेन गोष्ट माहिती काय, अशा मुवमेंटला व्हिडिओ काढण्याची. कारण की ना माझा फ्रेंड आहे, तर त्याने ना एका म्हणजे ऍक्सिडेंट झालेला, त्याचा जीव वाचवलेला आणि त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेला, सगळं काय झालं. आणि त्याच्यानंतर ना त्याच्या वाईफने ना तो मेला. त्याच्या वाईफने ना त्याच्यावरती कंप्लेंट टाकली की सोन्याची चेन याने ढापली, कारण की हा उचलून घेऊन गेला आणि त्या मुवमेंटला तोच होता. पण तेव्हा त्यांनी व्हिडिओ काढलेली होती आणि व्हिडिओ काढलेली मध्ये ते दिसलं की त्याच्या गळ्यामध्ये कुठलीच चेन नव्हती, म्हणून तो वाचला. म्हणून आपण चांगलं करायला जातोय, पण आपण पहिले सेफ पण झालो पाहिजे. व्हिडिओ हा एक चांगल्या गोष्टीसाठी असतो. आणि आमच्यासोबत असं घडतं, आम्ही कर्म काढायला जातो, आमच्याकडून नाही होत, पण ते कांड दर्शवलं जातं. तर त्याच्यासाठी आम्ही पहिले सेफ राहतो. आणि आम्ही आधीच
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करतो नेहमीच, आणि तुम्ही सुद्धा केल्या पाहिजे. हेल्प पण करा आणि आपलं स्वतःची सेफ्टी पण बघा. आमचा मुद्दा एवढाच आहे की आमचा जीव वाचला आणि आमचा ऍक्सिडेंट होता वाचला, हेच आम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचं समोरचे होतं. किती पण चांगले असेल किंवा वाईट असेल, आपण सेफ राहायचं. सो आपण आता काय करायचं कोमल, काल तर आपण शूट मध्ये बिझी होतो. आज आहे 18 ऑगस्ट. काल आपली अॅनिव्हर्सरी होऊन सुद्धा गेली आणि आमच्या लग्नाला ये ना इकडे येशील तर बरं वाटेल. ऍक्च्युली ना आता म्हणजे आम्ही काल ना एका कामासाठी बाहेर गेलेलो. मला वाटलं तो ब्लॉग मध्ये कंटिन्युटी आहे, म्हणजे एक आमचा प्रोजेक्ट येतोय नवीन. मला वाटलं तो BTS चा ब्लॉग कंटिन्यू नाही तो एंड केला आपण, त्याच्यामध्ये एंड केला आणि येताना जे झालं त्याच्यापासून आपण चालू केलंय. तर कालचा दिवस तर आपला कोमल गेला. मग आज काय केलं पाहिजे आपण? आज आमचं थोडस म्हणजे वाटलेलं की बॉबी मी थोडस डेट वरती जाऊ, पण मग मम्मीची पण इच्छा होती की आमचं त्यांनी सेलिब्रेशन केलं पाहिजे, की आम्हाला म्हणजे असं आपण काहीतरी आज जेवण बनवते. मम्मी आमच्यासाठी जेवण बनवते स्पेशली, जे आम्हाला आवडतं ते. त्या गोष्टी मी सांगतो काय विषय, म्हणजे एक्सप्लेन करतो किचन मध्ये जाऊन तिच्यासोबत. माझं म्हणणं असं आहे की आपण कुठेतरी दोघं जण पण गेलो पाहिजे. आज मम्मी सोबत सेलिब्रेट करू आणि आज आपण खूप थकलो सुद्धा आहे, कारण 2 दिवस शूट होतं. 2 दिवसामध्ये मी खूप थकलोय आणि ट्रॅव्हलिंग पण खूप झाली, तर आज कुठे जायची पण इच्छा नाही. पण उद्या आम्ही दोघं जण कुठेतरी जाऊच. आणि आपली ही किती अॅनिव्हर्सरी आहे? तिसरी अॅनिव्हर्सरी आहे. येस. आमच्या लग्नाला नाही मी तुला विचारलं, आमच्या लग्नाला प्रॉपर 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. कोर्ट मॅरेजला 4 वर्ष आणि रिलेशनला 5 वर्ष. या 5 वर्षापासून सोबत वाटत नाही मला. तो मला पण वाटत, फक्त तू पहिला बारीक होती आता जाड झालीस. तुझं काय फरक आहे? तुझं तू पण तसंच. मी आधी बारीक होता आता जाड झालं. पहिल्यासारखं तू होऊ शकतो, रिटर्न होऊ शकतं. चॅलेंज घेतला तर. काय बोलते? तू बारीक होऊ शकतो पण तुझं लुक तो न राहणार. मी पण बारीक होऊ शकते, माझा लुक तो न राहणार. काही लोक कमेंट करतात अरे तुम्ही पहिले किती भारी होते तसे व्हा, पण कोणच लाईफ लॉंग टाइम सेम राहत नाही. वजन कमी करू शकतो पण चेहरा आपण तो एकदम इनोसेंट वाला, नादान वाला, मासूम वाला, छोटूसा एकदम म्हणजे कसं बचपन आहे एकदम वाला, तो रिटर्न नाही येऊ शकत. तो कधीच येऊ नाही शकत. आता थोडस मॅच्युरिटी आली लुकला पण आणि आवाजाला पण येतोय, लुकला लाईक म्हणजे ह्युमन बिंग आहे, त्याच्यामध्ये चेंजेस तर नेसेसरी. उद्या तर आपण करूयाच बाहेर सेलिब्रेट काहीतरी. पण आता मी सांगतो काय विषय. आता घरी आल्या मला काल मम्मीने विश तर केलं फोनवर, असं नाही केलं मला आणि कोमलला. पण घरी आल्या आमची म्हातारी अशी बोलते की तुम्ही काल शूट मध्ये बिझी होते, तुम्ही अॅनिव्हर्सरी बनवली नाही, तर मी आज घरी तुमची अॅनिव्हर्सरी बनवते. तुम्हाला काय खायचंय, तुमची काय इच्छा आहे? तर कोमलनी फरमाईश केलेली आहे बोंबील. कोमलला बाहेरचं काहीच आवडत नाही, मला माहितीये. ती काल पण व्यवस्थित जेवली नसेल, परवा पण नसेल जेवली. तर मी तिला बोलली की तुमचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, दोघांना पण बोलली की मी तुमचं आवडतं आज मी बनवते. यस. सो मम्मी आज बाजारात गेली, बोंबील आणले आणि कोलंबी सुद्धा आणली. मी भाकरी बनवल्या असत्या ना, फ्रीज मध्ये ठेवले. मी भाकरी बनवल्या असत्या. बनवते ना मी. आज माझा टाइम आहे ना. आज त्यांचा टाइम. मी तुम्हाला आज त्यांना थापून पाण्यावाल्या भाकऱ्या येत नाही, तर ते उघडून पाणीवाल्या भाकऱ्या करतात. दोघांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच आम्हाला. तर मी आज सगळं बनवते. भाकरी, बोंबील, माझा आणि कोलंबीची चटणी रेडी केलेला डाएट बघू शकता. सलाड, कोलंबीची चटणी सुद्धा कोलंबी सुद्धा आहे. क्या बात मध्ये आहे. ठेवली कारण साफ करू. बटाटे टाकून थोडा वेळ असंच बटाटा हवा तुला बटाटा चांगलं लागतं बटाटे टाकून. माझ्या मम्मीचं म्हणणं असं आहे की बघा जेन्युअनली जे आहे ते मम्मी मला बोलते की मी जॉबला तर कुठे जात नाहीये, मी कुठे कामाला जात आहे. राईट. मी तुम्हाला ना कुठल्या हॉटेलला घेऊन जाऊ शकत नाही. घेऊन गेले तरी ते पैसे तुझे असणार. फायदा काय. त्यानंतर मी ना तुम्हाला केक आणू शकत, जेन्युअनली जे आहे ते. पण मी तुम्हाला माझ्या हाताचं पाहिजे ते खाऊ घालू शकते. आणि खरं तर ह्याला सुख म्हणतात. येस, सगळ्यात मोठं सुख तेच करू आहे. शकतात पण ती प्रेमाने आम्हाला आज घरातलं आमच्या आवडीचं जेवण देणार. तू किती पण तू 10,000 घालू, 20,000 घालू, बाहेर जाऊन जेव, तेच चव नाही भेटणार जी आपल्या घरातल्या मम्मीने बनवलेली असते चव. मी एवढंच बोलेन, थँक्यू सो मच माय मम्मा की एवढं भारी आमच्यासाठी प्लॅन केलं. थँक्यू सो मच. मस्त कॅच मच्छीचं हे आहे जेवण आहे. काय म्हणते तू? मलाच आवडतं बाबा, आवडतं. बरोबर, घरातलंच आवडतं. आपण ठेचा दिल्यानंतर मी बाहेरचं न खाता घरातला खाईन.
आपण अजून केक ठेच्यासाठी मिरच्या पण आणल्या वा क्या बात आहे. ठेचा आवडतो ना ते कमी तिखट होत्या लसूण पण आणली म्हणजे आता बनवायचं आहे कडकवाला. मी काय बोलतो अजून आपण दोघांनी केक पण नाही कट केलाय. तुझी वाट बघते मी, तू करशील. बाप रे तुझं तोंड खोटाडी तू खोटाडी. नाही रे, मी ऑर्डर केलाय केक. बाप रे दाखव फोन. दाखव 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 येईल बघ आता. दाखव ना नाही रे दाखव ना. खोटं बोलू नको तू, खोटं बोलू नको. दाखव. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? जिस दिन से मिली है उस दिन तक झूठ पे झूठ बोलती जा रही है. दाखव. ऑर्डर करायला बसलेले. अच्छा मी बोलल्यानंतर. झोमॅटोचं नोटिफिकेशन. अय्या सिरियसली कोमल, सिरियसली म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून मला सरप्राईज दिले का? म्हणजे तू केक आणि मम्मी जेवण. नाही मम्मी तू नेहमी दर टायमाला आम्हाला सरप्राईज देत असतो ना सगळ्या बाबतीची. हा तर ह्या वेळेला आम्ही तुला दिली. अच्छा आम्हाला केक, माझ्याकडनं जेवण. कुठला केक खायचा लवकर सांग. कोणताही चालेल. या महिन्यामध्ये मी एवढे केक खाल्लेत, एवढे पिझ्झा खाल्लेत, एवढे बर्गर खाल्लेत. बाबा 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 माझं एका महिन्यामध्ये 3 किलो वाढलेलं आहे. काल मी वेट चेक केलं, आधीपेक्षा 3 किलो जास्त झालेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा माझ्या तोंडावरनं आणि अंगावरनं दिसत असेल की वेट परत गेन झालंय माझं. पण मला आता माझ्या जिभेवर कंट्रोल करायला लागणार आहे आणि करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे बोलतोय की सिरियसली बाहेर हॉटेलमध्ये जेवणात जेवढी मजा नाहीये, बाहेर मोठा सेलिब्रेट करणं म्हणजे जेवढी मजा नाहीये, तेवढं आईच्या हाताने बनवलेलं, आईने आम्हाला सरप्राईज दिलेलं, त्यात कुछ अलग ही सुख आहे. सिरियसली सांगतो, जेन्युअनली बाबांची शपथ, काहीतरी भारी वाटतंय मला आज. पहिल्यांदा आपण असं काहीतरी केलंय. बरोबर ना? नाहीतर कुठेतरी चला बाहेर फिरायला चला, हॉटेलला काय खायचं ते खा, केक कट करा, हे करा ते करा, नो मजा. पण मम्मी बोलली की तुम्हाला आज मी पाहिजे ते खाऊ घालणार आहे बनून. येस. हे बाबा हे खायचं, हे छान वाटतंय ना, डेथ ऑफ चॉकलेट केक जार. पण चांगला नसेल. वेगळं खाऊ ना प्लीज. नको यार. केक नको प्लीज. पण तू मागच्या वेळी काहीतरी मागवलेलं, हिने अशीच पटेली करून काहीतरी मागवलं, पण एवढं चीप आला आणि एवढं ते एकदम क्रीम क्रीम घाण आलं. पैसे जास्त घेतले पण दिले नाही. कधी माहितीये का तिने मम्मी कधीतरी मागवलेलं बघते, काहीतरी मागवलेलं. मम्मी आणि रात्रीचं मागवलेलं. तो कोणी मागवलेलं? नाही तो मी मागवलेला, तो पण घाण होता. तो पण घाण होता. अजून म्हणजे तुझ्या बड्डेला मागवलेला तो. या बरोबर अक्कलकोटला. अक्कलकोटला चांगला होता भाऊ. नाही मला नाही आवडलं. चॉकलेट होतं त्याच्यात भाऊ. मला नाही आवडलं. आय लाईक चॉकलेट्स. नो मला नाही. मग नको खाऊ तू, मी हे खाते. तुला ते बघा अजून बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. बिस्कॉफ देऊ तुला ते चॉकलेट बघू लोटस. डिसाइड करूया. बघतो मी जरा. मूग डाळ हलवा मागू तुला. काय काय मूग डाळचा हलवा मागू. वेगळं खा ना, केक नको. मम्मीला विचार ना आमच्या ओ मम्मी तुम्हाला काय बर्थडे खायचं? हा मम्मी बरोबर बरोबर. आमच्या बर्थडे निमित्त आमच्याकडनं आज गोड तुम्हाला काय पार्टी काय खायचं. पाहिजे? पार्टी थोडं वेगळं आपण मूग डाळीचा हलवा तू बोलते तर चांगली गोष्ट आहे. चांगलं वाटतं ना. हा ना, केक नको ना. मी तर ट्राय नाही केलं कधी, ट्राय पण होईल. मी नाही कधी खाल्लंय. मूग डाळ हलवा काय माहिती. एवढं काय नाही. तू जेवण करते मग स्वीट मध्ये काहीतरी पाहिजे ना, स्पेशल काहीतरी पाहिजे. केकच मागवा ना, मग जेवढं तेच खाऊ आपण. केकच. मग कोणता केक मागवायचा? लोकांना आवडेल तो मागवा. कोणता केक मागवायचा? मी मागवलं. चीजचं तर अजिबात नाव नको घेऊ. तुलाच आवडतं. नको, लय वैताग आलाय या महिन्यात. एवढं खाल्लंय चीज की लय वैताग आलाय. गाईज परत आम्ही इथे फसलेलो आहे. हे एवढीच 180 रुपयाचं आहे. आणि काय काय माहिती काय रे ताई. गरिमा आलेली आहे, म्हणजे कालपासूनच सोबत आहे. गरिमा पण बोलवती की मी केक मंगाती हूँ, पण आम्ही बोललो नको, पैसे नको घालू. तुम्ही बघू शकता इथे खाली रवा टाकून दिलेला आहे, नीट बघा. आणि वरती क्रीम लावलेली आहे. उद्या टिफिनला फ्राय करून देऊ. फ्राय करून दे, गरम. बघू शकता इथे कसं आम्हाला एड्यात काढलेलं आहे. इथे काय आहे कोमल? रवा आहे हा. रवा खाली बघ रवा आणि क्रीम टाकली आहे. काय आहे हे? किंवा ह्याचा चुरा असेल, बिस्किटचा चुरा. अजून काय असू शकतो? बिस्किटचा चुरा असू शकतो. 150 रुपयाचा एक. हा 150 आणि हा 180 आहे कोमल. तुझं सगळ्यात महाग. तुझं सगळ्यात महाग मागवलंय मी. आता खरं बोल, नाही एड्यात काढलं तुला. तू खाते आहे. बघा कसं लागतं. आपल्याला केक कट करायचा होता ना. चांगलं लागतंय.
ठीक आहे. ते झालं टिफिनला हे घेऊन जातो. हो चालेल. नाही उद्या तर सुट्टी असणार, बघून घ्या. सुट्टी असणार तुझ्या मनाने बोलू नको, मेसेज आल्यावर बघू आपण, बरोबर ना? मग जर सुट्टी असली बापरे तो फेकतो कोमल वर खाली. अरे तिकडनं तुटणार आहे. हे फिशमेट होते ते हे. ठेव. मागवावं लागेल. रुक गरी मामे मंगाता हूँ. अच्छा सा केक रेंदे मी मंगाता हूँ. फर्स्ट के असतं तेच चांगलं. म्हणजे 600 रुपये घेतले कोमल. झोमॅटो चार्जेस अलग, हे जे चार्जेस अलग. 600 रुपये पाण्यात गेले की नाही? खरं बोल. तू कधी रे? काय तू कधी रे? मी काय केलं? मला आणि फक्त एवढं बोलले होते. तुला एकट्याला मागवत होती, तो एकच का? तो वाला मला एकटीला खायचा होता, बाकीचे मी नव्हते बोलले, बाकीचं तू केलं. मला तू बोलली ना की मी तुझ्यासाठी केक मागवते आहे. बॉबी मी तुला काय दिलं? फोन दिला, मी हा. माझं सिलेक्ट केले, बाकी तुला जे घ्यायचं ते घ्या असं बोलले. पण केक साठी दिलेलं ना. हा केक साठी कुठला घ्यायचं तुझ्यावर डिपेंड आहे. मग तू मोठा पण घेतला असतास. तुला जिंदगीमध्ये सगळ्यात खुशखबर काय असेल तुझ्या जिंदगीत लाईफ मध्ये? सगळ्यात मोठी खुशखबर तुला काय भेटू शकते ज्याने तुला खूप आनंद होतो? खूप खूप 2-3 गोष्टी आवडतात. जेव्हा दादा ना मला बाहेर कुठे गेमिंग झोनला घेऊन जातो तर खूप खुश होतो. आणि म्हणजे सांगतोय तो माझी पुढची लिस्ट आहे ही. नाही, आणि सेकंड गोष्ट म्हणजे शाळेत जेव्हा सुट्टी असते ना 5-6 दिवस, शाळेची सुट्टी म्हणजे त्याची पण आनंदाची गोष्ट आहे, माझी पण आनंदाची गोष्ट आहे. आणि तिसरी म्हणजे की दादा रेस्टॉरंट मध्ये खाऊ जेवायला जाणार ती मस्त आहे. आता तुझी 21 ह्याच्यातली पूर्ण झाली आहे. काय जेवणार शाळेची सुट्टी नाही होणार. झाली आहे. नाही होणार. अरे मेसेज आलाय. नाही खोटं तुझं हसतोय. हसतोय. अरे मला मगाशी दिली तर मी एवढी खुश झाले. मी गाईज मगाशी मम्मीचा फोन घेतला बघायला. बोला अरे टुमारो हाय रे सुट्टी. दाखव आत्ता दाखव. हाय अलर्ट दिलाय उद्याला. ब्लॉग काढ दाखव. खरं सुट्टी आहे. सुट्टी आहे. मला तुझ्यावर माझ्यावर भरोसा आहे. नाही तू मजा करायचं. दाखव मी फोन दाखव. कुठली नोटीस होतो? बघ वाच खाली काय लिहिलंय. due to okay, resting due to incessant raining and water logging in many areas and ये भरपूर बड़ा है. उद्या ट्यूसडे आणि उद्या 19 तारीख उद्या सुट्टी आहे. ऑगस्ट 25 गुरुकुल ग्रुप स्कूल उद्या सुट्टी आहे. एवढा ड्रामा करायची गरजच नव्हती. आम्ही सांगितलेलं एवढं कन्फर्मेशन घ्यायची गरज नव्हती. चल ओव्हर स्मार्ट डे. चल गाईज, जर मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स केलात तरी चालेल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता. पण मी आज जर चुकीचं बोलत असेल तर हा जो माझा भाऊ आहे इथे बघा, हा ही मम्मीची आहे ती बाजू घेते. माझ्या भावाला कपडे पाहिजे, मला बोलतो दादा मला कपडे पाहिजे, माझ्याकडे कपडे नाही. माझ्या भावाला काय खायचंय, बर्गर म्हणा, रात्री पिझ्झा म्हणा, केला वेफर म्हणा, हे म्हणा ते म्हणा, सगळ्या गोष्टी त्याला प्रॉपर लागतात आणि मी त्याच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर पुरवतो सुद्धा. बरोबर आहे. आता हा आहे लहान, ह्याला मला ह्याच्याकडनं काय एक्सपेक्टेशन नाहीये. जेन्युअनली बोलायला गेलो तर जे आहे ते मी सिरियसली बोलतो, मी मस्तीमध्ये नाही बोलत आणि मी खरं बोलतोय. ह्याच्याकडनं मला काहीच एक्सपेक्टेशन नाही. ह्याच्याकडनं मला एक्सपेक्टेशन एवढं आहे की ह्यानी शाळेत जावं, नीट राहावं, आरोग्य राहावं, त्यानंतर क्लास ट्युशन पेपर वगैरे प्रॉपरली यावं आणि थोडीफार आमच्यावर माया दाखवावी. बरोबर आहे. काल तुम्हाला विश केलं अॅनिव्हर्सरीचं? केलं मम्मी हे केलेलं मी. एकदम खरं बोल, कधी केलं? केलंय तर कोण केलं ना मी. मला हा तू नाही, वहिनीला केलं. वहिनीला केलेला हॅपी पण अॅनिव्हर्सरी ती बिझी बोलली. होती. हा मी हॅपी अॅनिव्हर्सरी बोलली. कोमल एकदम जेन्युअनली बोल, तुला ह्यांनी विश केलं? हा मम्मीने फोन केलेला तेव्हा बोलले ना. तुला विश केलं? हा
आणि मग मला का सांगितलं नाही मग हे? मग ही बोलली बिझी आहे, थोडं थांबा मी थोड्या वेळाने करते अशी बोलली. नाही, कारण ह्यानी ना पहिल्यांदा ना असं केलं, दोनदा तीनदा केलं. नाही केलेलं नाही. काय असेल ना तर ह्याला आमच्याकडे लक्ष नसतं की दादाचा बर्थडे आहे, वहिनीचा बर्थडे आहे किंवा कोणाची अॅनिव्हर्सरी आहे, कोणाचं काय आहे. मला नाही माझ्या ह्याला पप्पाचं. फक्त स्वतःच पडलेलं आहे की मला हे पाहिजे, माझ्या बर्थडेला काय पाहिजे. दादा, मम्मी, आई, भाऊ, बहीण सगळे गेले तेल लावा, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पप्पांचं पण तेच असतं, मला विश नाही करत. जेन्युअनली सांगायला गेलो तर आणि त्यांना आज नाही पण केलं मला तर आज लगेच पण मला विचारतात. काल पण त्यांनी मला अॅनिव्हर्सरीचं अरे? विश नाही केलं. त्यांनी नाही केलं ना तर लगेच विचारतात ना, तुला नाही विचारलं तरी मला विचारते, नाही का मला बॉबीने विश नाही केलं, माझं काय ते ह्याच्यावर काय ते कसं होतं स्टेटस. त्याच्यात तो ते माझं हे लावलं नाही असं बोलतात. आज मी फोन केला तर मला बोलतात, अरे तू तर शूटिंगला होतास ना, बिझी असशील. म्हणजे असे बरेच लोक आहेत ते reason जे स्वतः ठरवतात की आम्ही बिझी आहे. नाही, आज जे ब्लॉग बघत असतील, मग माझ्या फॅमिलीचे असो, कोमलच्या फॅमिलीचे असो किंवा माझे मित्र परिवार असो, ऑल ओव्हर जे मला विश करतात किंवा माझ्याशी ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, जेवढं मी त्यांना प्रेम देतो तेवढं प्रेमाचे एक्सपेक्टेशन मी सुद्धा ठेवतो. बरोबर आहे. तर करायला पाहिजे. तू obviously, सगळ्यांची मी जर करतो काळजी तर मलाही घेतो, त्यांनी केलं पाहिजे. सगळ्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतो, सगळ्यांना खुश करतो. Yes. सगळ्यांनी केलं पाहिजे. केलं त्या पाहिजे. तर लोकांनी माझं म्हणणं असं की तुम्ही नका ठरवू की मी बिझी आहे, मी कुठे काय आहे. तुम्ही ट्राय तर करा, कॉल तर करा, मेसेज तर करा, बघा ना रिप्लाय देतो की नाही, कॉल उचलतो की नाही. आधीच की अरे तू कुठेतरी बिझी असेल. मला तू विश नाही केलं आणि हे मला आता समजलं की तू अरे मी wish कोमलला हे केलेलं. केलं. मी दादाला बोललेलो पण मला वाईट वाटलं. ती नाही, तू शूट मध्ये होता. मला मम्मीनी सुद्धा मी बोलल्यावर विश केलं. अरे पण तू डायरेक्ट काय ते बोलायला चालू केलं, नंतर मग मी तुला विश केलं असं. कधी? काल फोनवर. ऐक, मी तुला फोन केला आणि तुला विचारलं जेवले का तुम्ही लवकर, इथून तुम्ही बहिणा जेवलेले गेलेले. हम्म. मग मला ती काळजी का काय खाल्लंय की नाही, तुम्ही प्रवासात आहे, मी सगळं डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये विचारायला चालू केला. नंतर मग तू मी बोलायच्या आधी तू मी बोलतो की आज आमची बर्थडेचा सेलिब्रेट नाही केला. मी त्याच्यासाठीच फोन केलाय. अच्छा, पण असं. मी स्टार्टिंग तिथून केली. आणि मग ह्यानी कधी विश केलं? अच्छा, ह्यानी मी कोमलला फोन दिला तू विश करताना, मग ह्यानी कोमलला फोन. हा, मग कोमल बोलली की थांब थोडा वेळ बिझी आहे, मी करते अशी बोलली. अच्छा, ओके. आणि जेव्हा मागचे ब्लॉग बघितले असतील, कोमलच्या फॅमिलीला मी जेव्हा बोललो तेव्हा थोडंफार त्यांना लागलं असेल, म्हणून त्यांनी अॅनिव्हर्सरीला सगळ्यात पहिला विश केलेला आहे. ऑब्विसली मला असं वाटतं की मला विश केलं पाहिजे, कारण माझं कोण आहे, परिवार, माझे हा परिवार आणि तो परिवार. मी जर सगळं काही त्यांच्यासाठी करू शकतो, बरोबर आहे, आणि खूप काही केलेलं आहे आणि त्यांनी पण माझ्यासाठी खूप काही केलं आहे, ते मला वाटतं सांगायची गरज नाही, डेली दिसत पण असेल. तर मला असं वाटतं की मी जर करतो तर त्यांनी पण मला विश केलं पाहिजे. पण कोमल, सगळ्यात पहिलं तुझ्या फॅमिलीनी विश केलं हा केलेलं सगळ्यांनी केलं. आणि वहिनी सॉरी पण बोलत होती लेट केलं म्हणून थोडं. हा म्हणजे late 2 वाजलेले. हा 2 वाजलेले म्हणून सॉरी म्हणलं, नाही टायमावर केलेलं ते मोटिवेट. काय विषय? कोमल बोलते की तुम्ही आता एवढं सगळं किती कराल तेच, मग त्या मी भाकऱ्या थापून देते, थापते, मला बनवते. माहिती होतं की तुझ्या एकट्यावर नाही सोडणार. म्हणजे बनवते असं. मला 100% माहिती होतं कोमल. अरे पण होईल पटापट, आपलंच जेवण होईल पटकन. बघू शकता इथे मस्तपैकी कुरकुरीत बोंबील फ्राय आणि ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये मस्त पैकी कोलंबी शेंगा आणि ह्याच्या खाली बघू शकता काय ही आम्ही भाकऱ्या. ही बनवलेली आहे याच्यासोबत. आम्ही शेंगा टाकल्या त्याच्यामध्ये. आज विचार केला चला एकदा म्हणजे काहीतरी काय- अलग युनिक. माझी मम्मी बनवते असं काय काय शेंगा बिंगा काही पण टाकते, बटाटे वगैरे. बटाटे पण छान लागतात, शेंगा पण चांगले लागतात. आता तू बघ तुला कसं वाटतं. आणि व्हेजिटेरियन काय खाणार आहे? अचार, डाल चावल. दाल चावल अचार. केक मध्ये तर आम्ही फसलेलो आहे, पण काय विषय नाही, थोडंसच खाऊया. कोमलने तर ऑलरेडी खाऊन झालेली आहे. मला वाटलं की माझ्यासोबत केक वगैरे खायला आणि मला भरवेल किंवा भरवलं ना किती खोटं मला आहे. असं बोलेल हॅपी अॅनिव्हर्सरी. त्याप्रमाणे मला वाटलं की तिने केक ऑर्डर केलेला. नाही, नाही, dessert आपण केलं पण ते अॅनिव्हर्सरीचा केक नाही, तो उद्या आपण जाणार आहेत ना तेव्हा. ओके. सो मस्तपैकी जेवण तर तुम्हाला दाखवलं. आता जेवताना काय दाखवायचं? दोघींनी मिळून सुंदर असं जेवण केलेलं आहे आणि सुंदर अशी अॅनिव्हर्सरी घरातल्या घरात आम्ही एन्जॉय केलेली आहे.
उद्या बघूया उद्या काय प्लॅन होतो. उद्या कदाचित ब्लॉग काढू नाही काढू आय डोंट नो. आताचा ब्लॉग जो आहे तो आपण आता इथे एंड करूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. आणि नक्कीच रोहितला कॉमेंट्स करा की रोहित नीट आणि चांगला वागला पाहिजे. तो कॉमेंट्स वाचतो. तर चांगले चांगले रोहितला कॉमेंट्स करा की ज्यांनी आमच्या रोहितला अक्कल येईल आणि ज्यांनी जरा असं वाटेल की बाबा हा दादा आणि जी पब्लिक आहे ती बोलते ती बरोबर आहे. जरा मॅच्युरिटीची गोष्ट आता थोडं घरात पण मी थोडं लक्ष द्यावं